नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व इस्रायल केमिकल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्याय सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. आजच्या परिसंवादादरम्यान आपण उन्हाळी टोमॅटो खत व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, मागच्या वर्षी आपण संजय बिरादार सर ICLचे ॲग्रोनॉमी लीड पॅन इंडिया असल्यामुळे त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे आपण फेसबुक लाईव्ह सेशन कृषी कॅपच्या माध्यमातून घेऊ शकलो नाही, परंतु आपणास सांगण्यास आनंद होत आहे की येणाऱ्या आगामी हंगामात आपण कृषी कॅप फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपयुक्त अशा परिसंवादाचे आयोजन करणार आहोत. त्याचा आपणास पिकांच्या व्यवस्थापन करण्यासाठी नक्कीच फायदा होईल ही अपेक्षा. शेतकरी बंधूंनो, सध्या उन्हाळी हंगामाची लागवडीची तयारी सुरू आहे. साधारण मार्च एंड ते एप्रिल महिन्यात साधारणपणे उन्हाळी हंगामात लागवडी केल्या जातात, परंतु उन्हाळी हंगामात टोमॅटोची लागवड करत असाल तर वाढत्या टेम्परेचरमध्ये पिकांची वाढ होण्यासाठी व उत्पादन चांगले मिळण्यासाठी अडचणी येतात. गेल्या वर्षी टेम्परेचर वाढल्यामुळे टोमॅटोचे प्लॉट नीट आले नाहीत आणि त्याच्यामुळे उत्पादनात घट झाली होती. यासाठीच टोमॅटोमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी खत व्यवस्थापन करणे हे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. याच अनुषंगाने आपण आजच्या परिसंवादामध्ये आपण उन्हाळी टोमॅटो खत व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत संजय बिरादार सर, ॲग्रोनॉमी लीड, इस्रायल केमिकल लिमिटेड. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. तसेच शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंटद्वारे सादर करावेत. धन्यवाद मॅडम. सगळ्यात आधी सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी मी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि इस्रायल केमिकल्स लिमिटेड यांच्या वतीनं या कार्यक्रमामध्ये हार्दिक 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 असं स्वागत करतो. आणि जसं आता मॅडमने सांगितलं की उन्हाळी टोमॅटो लागवड किंवा खत व्यवस्थापन यामध्ये येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या अडचणी आहेत, त्या महत्त्वाच्या अडचणींच्या माध्यमातून कसं आपल्याला पुढे जाता येईल आणि कशा पद्धतीनं जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं आहे त्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता किंवा ज्याला आपण असं म्हणतो की फर्टिलायझर यूज इफिशियन्सी किंवा अन्नद्रव्यांची उपलब्धता जेवढी जास्तीची वाढवता येईल तेवढं जास्तीचं उत्पादन हे आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटोचं उत्पादन घेत असताना ज्या महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे ते म्हणजे काय की दिवस आणि रात्रीचं टेम्परेचर. कारण दिवसा जास्तीचं असणारं तापमान जवळपास 40-42 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाणारं तापमान आणि रात्रीचं असणारं 15 ते 20 डिग्री सेंटीग्रेड तापमान. आणि यामध्ये दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये जी तफावत आहे त्या तफावतीमुळं प्रकाश संश्लेषणावरती होणारा परिणाम, त्याचबरोबर मुळांचं कार्य योग्य प्रकारे न होणं, अशा प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणींमध्ये पूर्ण टोमॅटोचं उत्पादन हे अडकलं जातं आणि मग टोमॅटोपासून आपल्याला अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाही. आणि मग हे अपेक्षित उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर नेमकेपणानं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की काय नेमक्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता त्यामध्ये प्रामुख्यानं आहे आणि कशा पद्धतीनं या सर्व गोष्टींची उपलब्धता ही आपल्याला त्या ठिकाणी करून देता येईल. या दृष्टीनं एक ढोबळमानानं थोड्या वेळापुरतं प्रेझेंटेशन मी या ठिकाणी करणार आहे. इस्रायल केमिकल्स लिमिटेड बद्दल फारसं या ठिकाणी जास्त खोलामध्ये जाऊन सांगत नाही, फक्त एवढंच सांगेन की इस्रायल केमिकल्स लिमिटेड ही जगविख्यात खत विक्री करणारी कंपनी आहे आणि जगामध्ये इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये सर्वश्रेष्ठ दर्जाचं खत जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ICLच्या माध्यमातून केलं जातं. आणि यामध्ये नाविन्यपूर्ण खतं ज्याला आपल्याला म्हणता येईल ती नाविन्यपूर्ण खतं, जगापेक्षा वेगळी खतं देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते ICLने. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये 05234 किंवा 1261 यासारख्या विद्राव्य खतांची निर्मिती करणारी ICL ही कंपनी मोठ्या प्रमाणावर, त्याचबरोबर फवारणीची खतं मोठ्या प्रमाणावरती ॲडज्युव्हंट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणजे ICL. त्याचबरोबर पॉलिसल्फेट सारखं नैसर्गिक खत किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की सेंद्रिय खत हे सुद्धा जगामध्ये सगळ्यात आधी उपलब्ध करून देणारी जर कुठली कंपनी असेल तर ती ICL.
जेव्हा केव्हा आपण टोमॅटो लागवडीचा विचार करतो आणि टोमॅटो लागवडीच्या वेळेस बेसल डोसचा विचार आपण करतो, तो बेसल डोस हा प्रामुख्याने सर्वात महत्वाचा ठरतो. कारण बेसल डोसमध्ये बरेचसे शेतकरी विचारतात की नेमकेपणाने काय दिलं पाहिजे आणि किती प्रमाणामध्ये दिलं पाहिजे. तर बेसल डोससाठी NPK आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या 6 अन्नद्रव्यांचा पुरवठा खतांच्या माध्यमातून जमिनीमधून करून देणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर बरेचसे शेतकरी विचारतात की सर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पण वापर बेसल डोसमध्ये करावा की नाही करावा. तर त्यामध्ये मी एवढंच सांगेन की जेव्हा जेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा उपयोग जमिनीमधून आपण करतो बेसल डोसच्या माध्यमातून, त्यावेळेस जमिनीमधून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा उपयोग केल्याच्या नंतर त्यामध्ये त्याची जी उपलब्धता आहे किंवा कार्यक्षमता जी आहे किंवा एफिशियन्सी जी आहे ती सर्वसाधारणपणे 2 ते 5% मध्ये राहून जाते आणि उर्वरित 95% खतं ही जमिनीमध्ये स्थिर होऊन जातात आणि मग त्याची उपलब्धता ही प्रामुख्याने त्या ठिकाणी होत नाही. म्हणून शक्यतोवर सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं त्या ठिकाणी बेसल ऍप्लिकेशनमध्ये टाळावीत आणि जे नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर म्हणजेच मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य यांचा विचार बेसल ऍप्लिकेशनला किंवा भोत भरताना आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता बेसल ऍप्लिकेशनमध्ये नेमकेपणानं कुठलं खत वापरलं पाहिजे NPK साठी, तर त्यासाठी मी म्हणेन की सर्वात चांगलं खत 12-32-16 किंवा 10-26-26 या दोन्हीपैकी किंवा 14-35-14 सारखं खत याचपैकी कुठल्याही एखाद्या खताची किंवा कुठलंही इतर संयुक्त खतं, जसं वेगवेगळी खतं आता संयुक्त खतं मोठ्या प्रमाणावरती आलेली आहेत, त्यापैकी कुठल्याही एखाद्या जास्तीच्या स्फुरद आणि जास्तीचा पोटॅश असणाऱ्या खताचा जर वापर केला, सर्वसाधारणपणे प्रति एकरी कमीत कमी 2 बॅग, जास्तीत जास्त 3 बॅग अशा पद्धतीनं, तर आपल्याला त्या ठिकाणी नत्र, स्फुरद, पालाशचा पुरवठा होईल. आता राहिला विषय कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश ऍडिशनल असं हे 4 अन्नद्रव्य एकत्रित देणारं खत म्हणजे ICLचं पॉलिसल्फेट, हे ज्याला आम्ही 4 in 1 फर्टिलायझर म्हणतो. आणि या खतामध्ये 4 अन्नद्रव्य एकत्रित दिलेले असल्यामुळं प्रामुख्याने 4ही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी झाल्यामुळं इतर कुठल्याही खतांची आवश्यकता त्या ठिकाणी जी असते ती कमी झाल्यामुळं या खताचं महत्व हे फार मोठ्या प्रमाणावरती वाढतं. या खतामध्ये असलेला गंधक हा सर्वसाधारणपणे 17.5% आणि या गंधकाच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गंधकाची उपलब्धता सल्फेटच्या स्वरूपामध्ये ऑक्सिजन जीवाणूंनी घेतला की गंधक पिकांना उपलब्ध होतो आणि 8व्या दिवसापासून या गंधकाची उपलब्धता प्रामुख्याने टोमॅटो या पिकाला जमिनीमध्ये हे खत टाकल्यापासून त्या ठिकाणी होते आणि सर्वसाधारणपणे 3 ते 3.5 महिन्यामध्ये पूर्णपणे गंधक हा त्या ठिकाणी मिळून जातो. त्याचबरोबर या खतामध्ये जो मॅग्नेशियम दिलेला आहे तो मॅग्नेशियम ऑक्साईड स्वरूपात दिलेला आहे. ऑक्सिजन जीवाणूंनी घेतला, मॅग्नेशियम पिकाला मिळाला आणि हा मॅग्नेशियम 5% या खतामध्ये आपण दिलेला आहे, जो की ऑक्साईड स्वरूपामध्ये आहे. त्याचबरोबर या खतामध्ये कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये सर्वसाधारणपणे 15% आपण यामध्ये दिलेला आहे. आणि हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये असल्यामुळे या कॅल्शियमचं चुनखडीयुक्त जमिनीमध्ये किंवा चुनखडीयुक्त पाण्यामध्ये किंवा कार्बोनेट बायकार्बोनेटचे लेवल ज्या ज्या ठिकाणी जास्तीचे आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या कॅल्शियमचं ची उपलब्धता जी आहे ती जमिनीमधून अतिशय सहजपणे होते. आणि ही यासोबत पोटॅश हे प्रमुख मूलद्रव्य सर्वसाधारणपणे यामध्ये आपण जे 13% पोटॅश दिलेला आहे तो पोटॅश मोठ्या प्रमाणावरती पोटॅशची उपलब्धता करून देतो. आणि टोमॅटो सारख्या पिकामध्ये रंग असेल, फळामधलं पाण्याच्या लेवल्स असतील, साखरेचं प्रमाण असेल, हे सगळं ठरवणारा पोटॅश आणि तोही क्लोराईड फ्री पोटॅश, ज्याचा जमिनीवरती क्षारता निर्देशांक जर आपण बघितला क्लोराईडयुक्त खतांचा, पोटॅशियम क्लोराईडचा, तर तो क्षारता निर्देशांक जवळपास 116 आणि पॉलिसल्फेट याचा क्षारता निर्देशांक त्याच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी असल्यामुळं जमिनीवरती सुद्धा कसल्याही प्रकारचा वाईट परिणाम न करणारं हे खत. त्यामुळं इतर खतांच्या तुलनेमध्ये 4ही अन्नद्रव्ये एकत्रित देणारं हे खत असल्यामुळं आपल्याला वेगळं गंधकयुक्त खत वापरण्याची आवश्यकता नाहीये, वेगळं मॅग्नेशियमयुक्त खत वापरण्याची गरज नाहीये, वेगळं कॅल्शियमयुक्त खत वापरण्याची गरज नाहीये. आणि जो काही पोटॅश आपण देणार आहोत तो पोटॅश ऍडिशनल पोटॅश टोमॅटो सारख्या पिकामध्ये जो रंग
आणि वातावरणामधल्या ज्या काही बदल आहेत त्या बदलांसोबत लढण्याची प्रतिकारक क्षमता किंवा टॉलरन्स ज्याला आपल्याला म्हणता येईल ते वाढवणारा हा पोटॅश, आणि तो सुद्धा क्लोराईड फ्री पोटॅश असल्यामुळं या खताचा उपयोग टोमॅटो या पिकामध्ये सर्वसाधारणपणे कमीत कमी 3 बॅग प्रति एकरी आणि जास्तीत जास्त 4 बॅग प्रति एकरी त्या ठिकाणी 25 किलोची एक बॅग आहे, त्यामुळं कमीत कमी 75 किलो आणि जास्तीत जास्त 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे बेसल ऍप्लिकेशन मध्ये आपण या पॉलिसल्फेटचा सेंद्रिय खत किंवा ज्याला नैसर्गिक खत असं आपण संबोधतो, कारण हे बॉल बीम माइन मधून येतं इंग्लंडच्या, आणि त्यामुळं डायरेक्ट या बॉल बीम माइन मधनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जात असल्यामुळं याची निर्मिती कुठल्याही कारखान्यामध्ये होत नसल्यामुळं हे खत उमरी, FIBL, इन्फोएक्सिजन, OF&G द्वारा पूर्णतः नैसर्गिक खत म्हणून ओळखलं गेलेलं आहे, आणि संपूर्ण जगामध्ये या खताचा स्वीकार हा नैसर्गिक खत किंवा सेंद्रिय खत म्हणून केला जात आहे. आणि यामध्ये असलेले 4ही अन्नद्रव्य अतिशय सहजपणे उपलब्ध होण्यामागचं जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे या खताचा pH जो आहे तो न्यूट्रल pH असल्यामुळं अतिशय सहजपणे ही 4ही खतं सर्वसाधारणपणे 8व्या दिवसापासून याची मिळायला सुरुवात होते आणि 3.5 महिन्यामध्ये यामधल्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होते. म्हणून जमिनीमधून दिले जाणारे हे खत असताना सुद्धा 90% इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता असणारं हे खत असल्यामुळं 4ही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी सेंद्रिय स्वरूपामध्ये किंवा नैसर्गिक स्वरूपामध्ये होत असल्यामुळं जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर ही खतं किंवा अन्नद्रव्य वाहून जात नाहीत किंवा उडून जात नाहीत किंवा स्थिर होत नाहीत. म्हणून या पॉलिसल्फेट मधल्या असलेल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी 90% केली जाते. म्हणून या खताचा उपयोग बेसल डोस साठी आपण कमीत कमी 75 किलो जास्तीत जास्त 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे करणं आवश्यक आहे. हा असा बेसल डोस झाल्याच्या नंतर जेव्हा आपण लागण करतो, लागण केल्याच्या नंतर सगळ्यात पहिली बाब जी आहे ती म्हणजे काय की आपल्याला प्रामुख्याने ज्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे त्या गोष्टीकडे लक्ष देता आलं पाहिजे. ते म्हणजे काय की मुळांचा विकास, जे काही रोप आपण जमिनीमध्ये लावलेलं आहे ते रोप जमिनीमध्ये स्थिर झालं पाहिजे, आणि ते रोप स्थिर झाल्याच्या नंतर प्रामुख्याने त्या ठिकाणी जी मुळांची वाढ आहे त्यातल्या त्यात पांढऱ्या मुळींची वाढ जी आहे ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि मुळांची वाढ करणारा एकमेव घटक जो आहे तो म्हणजे स्फुरद, आणि जर हा स्फुरद अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जर आपण दिला तर या स्फुरदाच्या उपलब्धतेच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त मुळांची संख्या किंवा मुळांची कार्यक्षम मुळं जी आहेत ती आपल्याला मिळवता येतील. आणि ज्या शेतकऱ्यांनी मुळांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे त्या शेतकऱ्याला उत्पादन घेण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. आणि मुळं तयार करणारा घटक म्हणजे स्फुरद. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की जो काही स्फुरद आपण देत आहोत तो स्फुरद प्रामुख्याने चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शियम सोबत सुसंगत असला पाहिजे. त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये मॅग्नेशियम आहे त्याच्यासोबत तो स्फुरद सुसंगत असला पाहिजे. त्याचबरोबर जस्तासोबत ही स्फुरद हा सुसंगत असला पाहिजे. अशा ज्या ग्रेडमध्ये स्फुरद असेल जो की कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्तासोबत सुसंगत असेल आणि तो दिल्याच्या नंतर पिकाला लागलीच उपलब्ध होऊन पिकामध्ये जे ऊर्जा संचयनचं काम आहे ते त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि मुळांची वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून या स्फुरदाचा उपयोग हा आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि सोबत जी शेंडावाढ आहे ज्याला आपण म्हणतो जिब्रॅलिक ऍसिडची निर्मिती ही शेंडावाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. आणि ती जिब्रॅलिक ऍसिडची निर्मिती प्रामुख्यानं ज्या अन्नद्रव्यांच्या माध्यमातून होते ते अन्नद्रव्य म्हणजे जस्त. त्याचबरोबर मुळांवरती सायटोकायनिनची निर्मिती झाली पाहिजे जेणेकरून जी काही उत्पादनक्षम वाढ आहे किंवा फुलं येणं ज्याला आपण म्हणतो किंवा फळधारणा होणं ज्याला आपण म्हणतो त्यासाठी आवश्यक असणारा जो घटक आहे तो म्हणजे सायटोकायनिन. ते सायटोकायनिन तयार करण्यासाठी सुद्धा झिंक आवश्यक असतं. त्याचबरोबर टोमॅटोच्या झाडामध्ये संजीवक, संप्रेरक, उत्प्रेरक आणि त्याचबरोबर ऑक्झिन्सची निर्मिती जी आहे ती करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे झिंक. आणि या झिंक आणि स्फुरदाला जर का आपल्याला एकत्रित द्यायचं झालं तर झिंक फॉस्फेट तयार होतं. म्हणून ज्या ज्या खतांमधला झिंक हा स्फुरदासोबत सुसंगत असेल अशा प्रकारच्या खतांचा वापर हा सुरुवातीच्या 21 दिवसापर्यंत किंवा जास्तीत जास्त 30 दिवसापर्यंत त्या ठिकाणी योग्य प्रकारे झाला पाहिजे. आणि मग हे खतांच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे देता येईल तर सर्वसाधारणपणे जे ICLच्या माध्यमातून आपल्याला खताची उपलब्धता करून दिलेली आहे. आधी
जे 545 होतं ते आता 750 अधिक 2 झिंक या नावानं बाजारामध्ये खत उपलब्ध आहे. यामध्ये असलेला झिंक हा चेलेटेड स्वरूपामध्ये असल्यामुळं या झिंकची सुसंगतता स्फुरदासोबत असल्यामुळं आणि हा झिंक स्फुरदासोबत जात नसल्यामुळं आणि झिंक फॉस्फेट तयार होत नसल्यामुळं या खतामध्ये स्फुरद आणि झिंक वेगवेगळ्या प्रकारे पिकाला उपलब्ध होत असल्यामुळं मुळांची वाढ, त्याचबरोबर शेंडा वाढ, मुळांवरती सायटोकायनिनची निर्मिती, फळफांद्यांची निर्मिती, त्याचबरोबर सगळी संजीवक, संप्रेरक, उत्प्रेरक ही सुरुवातीपासून सहजपणे योग्य प्रकारे त्या ठिकाणी तयार करण्याच्या दृष्टीनं आणि झाडाला खूप मोठं उत्पादन देण्याच्या दृष्टीनं तयार करण्याच्या आवश्यकतेनुसार या खताचा वापर 750 अधिक 2 झिंक फर्टिफ्लो ही एक नवीन टेक्नॉलॉजी ICLने भारतामध्ये आणलेली आहे, ज्याच्या माध्यमातून ही सुसंगतता जो विषय आहे, जो अडचणीचा विषय आहे, तो यामधनं आपण सोडवलेला आहे. आणि या खताचा pH जर आपण बघितला तर तो pH आहे 3 आणि विद्राव्यता जी आहे ती सर्वसाधारणपणे 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. आणि या खताचे डोसेस सर्वसाधारणपणे 7 ते 10 दिवसामध्ये पहिला डोस 5 किलो प्रति एकरी, कमीत कमी जास्तीत जास्त 7 किलो प्रति एकरी याप्रमाणे, आणि त्यानंतर सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवसामध्ये दुसरा डोस कमीत कमी 5 किलो जास्तीत जास्त 7 किलो प्रति एकरी, आणि त्यानंतर 25 ते 30 दिवसामध्ये तिसरा डोस हा या 750 अधिक 2 झिंकचा कमीत कमी 5 किलो जास्तीत जास्त 7 किलो या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गेला की आपल्याला स्फुरदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुळांची वाढ त्या ठिकाणी करता येईल आणि जस्ताच्या माध्यमातून शेंडा वाढ, सायटोकायनिनची निर्मिती, त्याचबरोबर सगळ्या फळफांद्यांची निर्मिती आणि झाड जे आहे ते डेरेदार करण्यामध्ये आपल्याला या खताचा निश्चितपणे फायदा होईल. अशामुळे या खताचा उपयोग 750 अधिक 2 झिंक या खताचा उपयोग या कालावधीमध्ये जर का आपण केला तर झाड डेरेदार होणं आणि झाडाची जी उत्पादन क्षमता आहे किंवा त्या व्हरायटीची जी उत्पादन क्षमता आहे ती उत्पादन क्षमता त्या झाडामध्ये आणण्याच्या दृष्टीनं या खताचा उपयोग 750 अधिक 2 झिंक या खताचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. त्यानंतर जेव्हा सुरुवातीची एस्टॅब्लिशमेंटची अवस्था संपल्याच्या नंतर जी कायिक वाढीची अवस्था येते सर्वसाधारणपणे 21 दिवसापासून ते 50 दिवसापर्यंत किंवा जास्तीत जास्त 60 दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे हा 35 ते 40 दिवसाचा जो कालावधी आहे, यामध्ये कायिक वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. आणि या कायिक वाढीच्या कालावधीमध्ये परत एकदा सर्वात महत्वाचं जे अन्नद्रव्य आहे ते म्हणजे कॅल्शियम. आणि ज्या ज्या ठिकाणी सतत तोडे देणारे पिकं आहेत त्या सतत तोडे देणाऱ्या पिकांमध्ये कॅल्शियमची उपलब्धता ही सर्वात महत्वाची असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की कॅल्शियम हा खालून वर जातो, म्हणजे कॅल्शियमचं वहन जमिनीमधून किंवा मुळांमधनं टोकापर्यंत जातं. वरती जर फवारणी केली तर ते मुळांपर्यंत जात नाही. त्यामुळं नेहमी कॅल्शियम हे अन्नद्रव्य जमिनीमधून दिलं पाहिजे आणि हा कॅल्शियम स्फुरदासोबत सुसंगत असणं आवश्यक आहे. आणि हा कॅल्शियम दिल्याच्या नंतरच मुळांचे टोकांवरती दात तयार होणं किंवा मुळांची रूटकॅप तयार होणं हे काम या कॅल्शियमच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्याचबरोबर जे मुख्य खोड आहे किंवा ज्या फळफांद्या आहेत याला मजबूती प्रदान करण्याच्या दृष्टीनं कॅल्शियम हा अत्यंत महत्वाचा. त्याचबरोबर कॅल्शियम हा बोरॉनला सोबत घेऊन वहन करत असल्यामुळं जी फुलधारणा आहे किंवा फळधारणा आहे ही या कॅल्शियम वरती अवलंबून असल्यामुळं आणि कॅल्शियम आणि बोरॉन हे एकत्रित याचं वहन होत असल्यामुळं आपल्याला या कॅल्शियमची अवेलेबिलिटी ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजेच कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करून देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नत्र आणि पोटॅशच्या लेवल्स ह्या सुद्धा योग्य प्रकारे आपल्याला जपता आल्या पाहिजे. आणि नत्र पोटॅशच्या लेवल्स योग्य प्रकारे जर जोपासायचे असतील तर कायिक वाढीच्या कालावधीमध्ये 1 किलो नत्र जर जात असेल तर कमीत कमी 3 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी गेला पाहिजे. एकटा नत्र किंवा एकटा पोटॅश जर त्या ठिकाणी गेला तर आपल्याला प्रामुख्यानं जास्तीची झालेली कायिक वाढ किंवा फळ फांद्यांमधलं जे अंतर आहे ते अंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग आपल्याला नंतरच्या कालावधीमध्ये या जास्तीच्या दिलेल्या नायट्रोजनच्या माध्यमातून रस शोषण करणाऱ्या किडींचा किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव या प्रकारच्या टोमॅटोच्या बागेमध्ये आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतो. आणि म्हणून आपल्याला या नायट्रोजन पोटॅशच्या लेवल ह्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये जोपासणं योग्य प्रकारे आवश्यक आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा की नत्र आणि पोटॅश देत असताना एकटा कधीच द्यायचा नाही. नत्र एकटा दिला तर कायिक वाढ जास्तीची, पोटॅश एकटा दिला तर मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही. म्हणून आपण नत्र पोटॅश जर का व्यवस्थित दिला, योग्य प्रकारे रेशो जर राखले तर
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जी अमर्यादित वाढ आहे ती अमर्यादित वाढ आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येते आणि जी डेरेदार वाढ आहे किंवा जी आपल्याला अपेक्षित वाढ आहे किंवा जी मर्यादित वाढ आपण असं म्हणतो ती मर्यादित वाढ आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे मिळवता येईल. त्यामुळे आपण या कॅल्शियमच्या अन्नद्रव्यांचा प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार करावा आणि नत्र पोटॅश रेशोचा त्या ठिकाणी आपण प्रामुख्याने विचार करणं आवश्यक आहे. याच वेळी कायिक वाढीच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे पानं आतमध्ये गुंडाळलेली आपल्याला दिसून येतात किंवा ज्याला आपण म्हणतो पानाच्या वाट्या तयार होत असताना दिसून येतात. आणि या पानाच्या वाट्या जर आपल्याला तयार होऊ द्यायच्या नसतील तर प्रामुख्याने आपल्याला पोटॅश या अन्नद्रव्याकडे पाहणं आवश्यक आहे आणि पोटॅश या अन्नद्रव्याची सततची उपलब्धता आपल्याला त्या ठिकाणी करून देणं आवश्यक आहे. पोटॅश हे अन्नद्रव्य असं आहे की जे पूर्णपणे संपूर्ण झाडांमध्ये म्हणजे मुळापासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण झाडामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य प्रकारे टिकवून ठेवण्यासाठी मदत करणारा हा घटक आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण उन्हाळी टोमॅटो लागवड करतो आणि प्रामुख्याने दिवस आणि रात्रीच्या टेम्परेचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती तफावत आपल्याला दिसून येते त्या वेळेस या पाण्याचं रेग्युलेशन करणं किंवा या पाण्याचं बॅलन्स करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते करतं पोटॅश. त्यामुळे या पोटॅश या अन्नद्रव्याचा उपयोग हा आपल्याला योग्य प्रकारे K2O स्वरूपामध्ये म्हणजेच पोटॅशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे जेणेकरून जमिनीवरती त्याचे प्रतिकूल परिणाम हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. म्हणून पोटॅश या अन्नद्रव्याकडे अशा प्रकारच्या कमतरता येऊ नये. प्रामुख्याने सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा पहिल्यांदा फुलधारणा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारच्या समस्या येऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि ज्या वेळेस आपण उन्हाळ्यामध्ये पाणी देत असतो ते सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस जर पाणी दिलं तर जे काही शॉक झाडांना बसतो तो शॉक त्यामधनं बसणार नाही आणि थोडं पाणी देणं आवश्यक आहे. जास्तीचं पाणी न देता जमिनीमध्ये जेवढं वापसा कंडिशन ज्या पद्धतीनं तयार होते तेवढ्या वापसा कंडिशन मध्येच ते झाड राहिलं पाहिजे आणि त्याची तहान जी आहे ती पूर्णपणे न भागता सतत तो तहानेवरती असलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण पाणी देणं आवश्यक आहे. आणि या पोटॅशच्या अन्नद्रव्याच्या कमतरतेच्या माध्यमातून जे काही लीफ रोलिंग होतं किंवा पानांच्या ज्या वाट्या होतात त्या पानांच्या वाट्या होऊ नयेत यासाठी जमिनीमधून किंवा फवारणीच्या माध्यमातून पोटॅश अन्नद्रव्याची उपलब्धता ही त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे पानं पिवळी पडणं. आणि पानं पिवळी पडली की सर्वसाधारणपणे प्रकाश संश्लेषणाचा वेग मंदावतो. प्रकाश संश्लेषणाचा वेग मंदावला की जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य आपण दिलेली आहेत ती अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही. आणि ती उपलब्धता त्या ठिकाणी नाही झाली की प्रति किलो उत्पादन खताच्या माध्यमातून जे मिळणं आवश्यक असतं ते उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून जर का आपण या अन्नद्रव्यांच्या कमतरता म्हणजेच पानं पिवळी पडण्यामध्ये कारणीभूत असणारं जी महत्वाची घटक आहेत त्यामध्ये नायट्रोजन आणि पोटॅशचा रेशो व्यवस्थित राखला तर पानं पिवळी पडणार नाहीत. मॅग्नेशियम आणि सोबत सल्फर हा सतत त्या ठिकाणी उपयोगात आणत राहिलो मॅग्नेशियम ऑक्साईड आणि सल्फेटच्या स्वरूपामध्ये SO3- स्वरूपामध्ये तरीही पानं पिवळी पडणार नाहीत. त्याचबरोबर लोहाची कमतरता असेल फेरसाची कमतरता असेल तर ती कमतरता दूर केली तरीही पानं पिवळी पडणार नाहीत. आणि जे काही आपण थंडीच्या वेळेस म्हणजे दिवसा गरमी आणि रात्री थंडी या परिस्थितीमध्ये या पानं पिवळं पडण्याची खास करून मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. म्हणून जास्तीचं पाणी किंवा अत्यंत जास्त पाणी देऊन त्या ठिकाणी रोगजन्य परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू नये. जेवढं आवश्यक पाणी आहे तेवढंच आवश्यक पाणी द्यावं. कारण जास्तीचं पाणी दिलं तर बाष्पीभवन होऊन पानांच्या खालच्या बाजूला ते बाष्प त्या ठिकाणी चिटकून राहतात आणि मग आपल्याला जे काही रोग आहेत मग भुरी सारखे रोग जे आहेत त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो आणि मग आपल्याला पानं पिवळी पडताना दिसून येतात. आणि म्हणून या सर्व गोष्टींची काळजी जर घ्यायची असेल तर आपल्याला प्रामुख्यानं ज्या महत्वाच्या अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर करावायचा आहे त्यामध्ये टोमॅटो 1 नावाची ICLची जी ग्रेड आहे त्याचा उपयोग जर का आपण केला ज्याच्यामध्ये 16% नत्र 11% स्फुरद 32% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सुद्धा आपण त्यामध्ये अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर बघितलं आपण तर नत्र स्फुरद पोटॅशचा रेशो जो कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आवश्यक असणारा जो रेशो आहे तो आपण त्या ठिकाणी दिलेला असल्यामुळं आणि सुरुवातीची जडणघडण योग्य प्रकारे डेरेदार झाड
आणि प्रत्येक संतुलित वाढ ज्याला आपल्याला म्हणता येईल, संतुलित कायिक वाढ, ती जर का आपल्याला करायची असेल, त्याचबरोबर मुळांची वाढ योग्य प्रकारे करायची असेल, फळफांद्यांची संख्या योग्य प्रकारे मिळवायची असेल, तर आपल्याला या ग्रेडचा निश्चितपणे टोमॅटो 1 सारख्या ग्रेडचा फायदा त्या ठिकाणी होईल. आणि ज्याला आपण पीक ऍसिड बेस्ड, कारण जेवढी काही खतं आपण ICLच्या माध्यमातून बाजारामध्ये आणतोय त्यामध्ये फर्टिफ्लो तंत्रज्ञान किंवा पीक ऍसिड तंत्रज्ञान याचा अंतर्भाव आपण त्या ग्रेडमध्ये करत असल्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला सुनियोजित वाढ जी आहे ती त्या टोमॅटो या झाडाची पाहायला दिसून येते. म्हणून टोमॅटो 1 या ग्रेडचा वापर या कालावधीमध्ये प्रति एकरी सर्वसाधारणपणे 5 किलो, कमीत कमी जास्तीत जास्त 7 किलो, सर्वसाधारणपणे कमीत कमी 3 दिवसाच्या अंतराने, जास्तीत जास्त 4 दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी दिला तर त्याचा फायदा हा सुनियोजित वाढीच्या दृष्टीने आपल्याला पाहायला दिसून येतो. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी फुलगळ असेल किंवा कमी सेटिंग झालेलं असेल, कारण उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. फुलधारणा आणि फळधारणा का जर का योग्य प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची बाब जर कुठली असेल तर ते म्हणजे झिंक आणि बोरॉनची उपलब्धता. म्हणून झिंक आणि बोरॉन जो सुरुवातीला आपण झिंक दिलेला आहे, याशिवाय परत एकदा आपल्याला लिक्विड झिंक जर असेल तर सर्वसाधारणपणे 39.5% वाला लिक्विड सस्पेन्शन वाला झिंक 200 लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन 1 लिटर घेऊन त्या ठिकाणी एकरी आपण दिला, किंवा बोरॉन जर असेल तर 250 ml बोरॉन 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन एकरी जर का आपण दिला तर या झिंक आणि बोरॉनची जी उपलब्धता आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल आणि जी काही फुलगळ आहे किंवा फळधारणा आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर बोरॉनच्या माध्यमातून जे काही पॉलिनेशन वरती परिणाम होणारे घटक आहेत ते पॉलिनेशन वरती परिणाम होणारे घटक त्या ठिकाणी राहणार नाहीत आणि पॉलिनेशन चांगल्या प्रकारे झालं की आपल्याला फळधारणा ही सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळेल. या कालावधीमध्ये नत्र पोटॅशचा रेशो हा आपल्याला त्या ठिकाणी परत एकदा लक्षात घेणं आवश्यक आहे आणि हा नत्र पोटॅशचा रेशो 1:6 हा त्या कालावधीमध्ये असणं आवश्यक आहे. नत्र 1 किलो जर वापरत असाल तर 6 किलो पोटॅश त्या ठिकाणी वापरला तर पाण्याचं नियमन योग्य प्रकारे होईल आणि झिंक बोरॉनच्या मदतीनं आणि पोटॅशच्या पाण्याच्या योग्य प्रकारे नियमन केल्यामुळं फुलगळ किंवा फळगळ ही त्या ठिकाणी होणार नाही. झाडामधलं पाण्याचं प्रमाण कमी झालं किंवा जास्त झालं की आपल्याला प्रामुख्यानं फुलगळ किंवा फळगळ या समस्या प्रामुख्याने जाणवतात आणि ज्या ज्या ठिकाणी जमिनीचा pH जास्तीचा आहे त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्तीचं असतं आणि कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्तीचं झालं की बोरॉनची उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही आणि कॅल्शियम कार्बोनेट हा मुक्त स्वरूपामध्ये किंवा सुप्त स्वरूपामध्ये जमिनीमध्ये असल्यामुळं त्या कॅल्शियमचं वहन होत नाही अशा परिस्थितीमध्ये आणि बोरॉनची उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही. म्हणून शक्यतोवर कॅल्शियम वापरत असताना कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये द्यावा आणि जो कॅल्शियम बोरॉनला सोबत घेऊन जाईल आणि इतर कुठल्याही अन्नद्रव्यासोबत त्याचं संयुग तयार होणार नाही अशा प्रकारच्या कॅल्शियमचा वापर केला तर बोरॉनचं वहन त्या ठिकाणी चांगलं होईल आणि झिंकच्या मदतीनं फुलगळ किंवा फळगळ ही त्या ठिकाणी होणार नाही. सेटिंग हे चांगलं मिळेल अशा पद्धतीनं आपण या प्रामुख्यानं या समस्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि या कालावधीसाठी म्हणजे फ्लावरिंग टू फ्रुटिंग या कालावधीसाठी किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की मुख्य वाढीचा कालावधी किंवा रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ पिरियड ज्याला आपल्याला म्हणता येईल, यासाठी ICLने फर्टिफ्लो टोमॅटो 2 नावाची ग्रेड दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 13% नत्र, 5% स्फुरस, 37% पोटॅश आणि सोबत 3% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईड आणि ही सुद्धा ग्रेड युनिक पीक ऍसिड तंत्रज्ञानावरती आधारित तयार केलेली असल्यामुळं आपल्याला जे कम्पॅटॅबिलिटी, सुसंगतता, सोल्युबिलिटी, pH या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी यामध्ये त्या ठिकाणी दूर केल्या जात आहेत आणि कॅल्शियम आणि पोटॅश या कालावधीमध्ये अत्यंत महत्वाचा असल्यामुळे हा कॅल्शियम आणि पोटॅश आपण या ग्रेडमध्ये दिलेला आहे. याचा pH हा अत्यंत कमी 2.84 आणि विद्राव्यता ही 300 ग्रॅम प्रति लिटर पाणी असल्यामुळं आपल्याला जे प्रमुख फायदे या ग्रेडच्या माध्यमातून होणार आहेत ते म्हणजे काय की जी काही फुलधारणा आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची फुलधारणा त्या ठिकाणी होणार आहे आणि फुलधारणा चांगली होणारच आहे. याशिवाय जी काही फुलगळ आहे किंवा फळगळ आहे त्यावरती आपल्याला या ग्रेडच्या माध्यमातून नियंत्रण मिळवता येणार आहे आणि जी फळांची गुणवत्ता आहे ती फळांची गुणवत्ता सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे
आकार असेल किंवा रंग असेल किंवा वजन असेल, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे घेता येणार आहे. म्हणूनच बॅलन्स्ड न्यूट्रिएंट म्हणजे या खतामध्ये जे रेशो आपण दिलेला आहे 4.3:1 1.6:12 या रेशोमध्ये आपल्याला या खताचा उपयोग त्या ठिकाणी होत असल्यामुळं सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होत असल्यामुळं ही फायदे आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे जास्तीची फ्लावरिंग, फुलधारणा, त्याचबरोबर जास्तीचे फ्रूट सेटिंग म्हणजे फळधारणा आणि कमीत कमी फ्लावर ड्रॉप किंवा फ्रूट ड्रॉप म्हणजेच फुलगळ किंवा फळगळ हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्यासाठी ही खास करून तयार करण्यात आलेली फर्टिफ्लो टोमॅटो 2 नावाची ग्रेड जी पेटेंटेड टेक्नॉलॉजी पिक ऍसिड वरती तयार करण्यात आलेली आहे, तिचा उपयोग या कालावधीमध्ये दर प्रत्येकी 3 किंवा 4 दिवसातून एकदा कमीत कमी 5 किलो जास्तीत जास्त 7 किलो प्रति एकरी याप्रमाणे या टोमॅटो 2 या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करावा. त्यानंतर सगळ्यात मोठी समस्या या कालावधीमध्ये जी आपल्याला दिसून येते ती म्हणजे तिरंग्याची समस्या. अन्नद्रव्यांच्या कमतरतेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर तिरंगा हा प्रामुख्याने कॅल्शियम, त्याचबरोबर बोरॉन आणि त्याचबरोबर पोटॅशियम या 3 अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे येत असल्यामुळे याला आपण तिरंगा असं म्हणतो. प्रामुख्याने जे कलर डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणारा जो घटक आहे तो कलर डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणारा पोटॅश त्याची कमतरता त्या ठिकाणी झाली की प्रामुख्याने अशा प्रकारे प्लास्टिक सारखं तिरंगा आपल्याला त्या ठिकाणी आलेला दिसून येतो. बोरॉनच्या माध्यमातून आकार वाढवणं असेल किंवा योग्य प्रकारे पेशींची संख्या वाढवणं असेल किंवा पेशींची लांबी वाढवणं असेल किंवा जाडी वाढवणं असेल, या सर्व गोष्टींसाठी आवश्यक असणारा बोरॉन आणि कॅल्शियम हा पूर्ण फळांच्या सालीला मजबूती प्रदान करणारा घटक आणि या कॅल्शियम, बोरॉन आणि पोटॅशच्या माध्यमातून या 3 अन्नद्रव्यांच्या माध्यमातून फळांना अतिशय चांगल्या प्रकारे मजबूती प्रदान करून एकंदरीत या कालावधीमध्ये जे काही अन्नद्रव्यांची उपलब्धता टेम्परेचरच्या माध्यमातून किंवा टेम्परेचरच्या व्हेरिएशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत नसेल, ती टेम्परेचरच्या व्हेरिएशनच्या माध्यमातून न होणारी उपलब्धता जर का आपण टाळली आणि या 3 अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रकारे जर सतत करून देत राहिलो तर अशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. म्हणून या 3 अन्नद्रव्यांकडे खास करून यामध्ये पाहणं आवश्यक आहे. काही ठिकाणी आपल्याला फळं ही खालच्या बाजूने काळी पडलेली दिसून येतात. प्रामुख्यानं हे कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा ज्याला आपण म्हणतो ब्लॉसमियन ड्राफ्ट जो येतो तो प्रामुख्याने कॅल्शियम डेफिशियन्सीमुळं किंवा प्रामुख्याने ज्याला आपण म्हणतो की पाण्याची अनुपलब्धता असेल किंवा जास्तीचा म्हणजे पाण्यापासून जमीन ही कोरडी राहिलेली असेल, त्याचबरोबर जास्तीचं पाणी दिलेलं असेल आणि कॅल्शियमची उपलब्धता त्या ठिकाणी होत नसेल तर अशा प्रकारे या कॅल्शियमच्या अन्नद्रव्याच्या माध्यमातून या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून कॅल्शियम हा नेहमी कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात द्यावा. कॅल्शियम नायट्रेट आणि कॅल्शियम सल्फेटच्या तुलनेमध्ये कॅल्शियम ऑक्साईडच्या माध्यमातून कॅल्शियम देणं हे जास्त संयुक्तिक, म्हणून आपल्याला त्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा गैरसमज असा आहे की फळांचा आकार वाढवण्यासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे पोटॅश आणि मग जास्तीचा पोटॅश किंवा जास्तीचा एसओपीचा प्रयोग केला की त्या ठिकाणी मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची उपलब्धता होत नाही आणि सोबत आपल्याला जी काही फळं जे आहेत ती आकार त्याचा वाढत असताना दिसून येत नाही आणि मग त्याचा परिणाम हा प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावरती छोट्या आकाराची फळं राहण्यामध्ये होतो. आणि मग खऱ्या अर्थानं जर का आपल्याला फळांचा आकार वाढवायचा असेल आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक जर लक्षात घ्यायचा असेल तर तो आहे बोरॉन, जो ज्याला आपण म्हणतो सेल डिव्हिजन, सेल एक्सपान्शन, सेल इलॉंगेशन म्हणजेच पेशींची संख्या, पेशींचा आकार, पेशींची एकंदरीत जाडी ही सर्व काही वाढवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती करतं बोरॉन. आणि ह्या बोरॉनच्या माध्यमातूनच आपण योग्य प्रकारे फळांचा आकार जो आहे तो व्यवस्थितपणे वाढवू शकतो. त्यामुळे बोरॉनची उपलब्धता या कालावधीमध्ये कमी राहिली की आपल्याला अशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून याकडे खास करून बोरॉनच्या उपलब्धतेकडे आपण खास करून लक्ष दिलं पाहिजे. किंवा ज्या ज्या ठिकाणी अमर्यादित युरियाचा वापर किंवा नत्राचा वापर झालेला आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून अमर्यादित युरिया सारख्या खतांचा वापर किंवा नत्रयुक्त खतांचा वापर हा आपण त्या ठिकाणी टाळला पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस ज्या ज्या अन्नद्रव्यांची गरज आहे ती आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणून ICL च्या माध्यमातून
12(6)22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड अधिक याच्यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच फेरस, मॅंगनीज, झिंक, कॉपर, बोरॉन ही सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य ही यामध्ये दिलेली असल्यामुळे आणि याचा pH 3.7 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी असल्यामुळं आणि याच्यामधला कॅल्शियम हा स्फुरदासोबत सुसंगत असल्यामुळं कॅल्शियमची उपलब्धता तर होणारच आहे, पण त्यासोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच फेरस, मॅंगनीज, झिंक, कॉपर आणि बोरॉन या सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा उपलब्धता त्या ठिकाणी होणार आहे. कॅल्शियमला थोडंसं नायट्रोजन, थोडंसं पोटॅश, थोडंसं स्फुरद आणि थोडंसं सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य मुळांपर्यंत घेऊन जाऊन पूर्ण झाडामध्ये त्याचं वहन करण्यामध्ये मदत करणार आहेत. म्हणून मी या ग्रेडला सर्व गुणसंपन्न ग्रेड असं म्हणतो. म्हणून या ग्रेडचा वापर टोमॅटो सारख्या पिकामध्ये ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटतं की शेंडा थांबतोय किंवा ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटतं की त्या ठिकाणी मुळं कार्य करत नाहीयेत किंवा ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटतं की फळं आपल्याला योग्य आकाराची किंवा योग्य दर्जाची मिळत नाहीयेत, त्या वेळेस या 12(6)22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईडचा वापर त्या ठिकाणी करा. परत शेंडा चालू झाला की परत उत्पादन चालू होतं, म्हणून शेंडा पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीनं या ग्रेडचा वापर 12(6)22चा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. प्रामुख्यानं या कालावधीमध्ये आणखीन एका अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं, ते म्हणजे डिस्कलरेशन किंवा लाल रंगाची फळं आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाहीत. मी जसं आता तिरंगाच्या वेळेस सांगितलं त्यावेळेस सुद्धा सांगत असताना मी सांगितलं की कॅल्शियम हा सगळ्यात महत्वाचा, त्याचबरोबर पोटॅश आणि मॅग्नेशियम ज्याला आपण म्हणतो सर्व अर्थानं जास्तीत जास्त अन्नद्रव्याची उपलब्धता करून देणारा घटक किंवा पॉवर हाऊस ज्याला आपण म्हणतो तो पॉवर हाऊस मॅग्नेशियम असल्यामुळं या मॅग्नेशियमची कमतरता ज्या क्षणी झाली त्या क्षणी आपल्याला अपटेक जो आहे तो थांबलेला दिसून येतो. अपटेक थांबला की त्याचा एकंदरीत क्वालिटीवरती, गुणवत्तेवरती किंवा आकारावरती परिणाम झालेला दिसून येतो. आणि म्हणून जास्तीची खतं न वापरता ज्या ज्या वेळेस जे आवश्यक आहे त्या वेळेस या खतांचा वापर जर का आपण केला आणि जास्तीचे तापमानामध्ये ज्या वेळेस फळं येत असतील त्या वेळेस अशा प्रकारे काळजी घेतली, जास्तीचं पाणी किंवा अत्यंत कमी पाणी असं जरी दिलं तर त्या ठिकाणी प्रामुख्याने या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळं 8,047 अधिक 7% गंधक ज्याच्या माध्यमातून कलर आपल्याला चांगला मिळेल, त्याचबरोबर साखरेचं प्रमाण किंवा फळामध्ये पाण्याचं प्रमाण हे योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. फळं ही अतिशय चांगल्या प्रकारे टणक फळं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. याच्यामधला नायट्रोजन हा 8%, 47%, पोटॅश 18%, सल्फर हा SO3च्या स्वरूपात दिलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सल्फरची उपलब्धता करून देणारी दुसरी कुठली ग्रेड आज मितीला सल्फेटच्या स्वरूपामध्ये सल्फरची उपलब्धता करून देणारी ग्रेड आपल्याला दिसून येणार नाही. आणि या ग्रेडची विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी. या ग्रेडची तुलना जर का आपण 13,045 आणि 0,050 या दोन ग्रेड सोबत केली तर या दोनही ग्रेडच्या तुलनेमध्ये जास्तीत जास्त पोटॅश आणि जास्तीत जास्त गंधकाची उपलब्धता करून देणारी ही ग्रेड म्हणजेच 8,047 अधिक 7% गंधक या ग्रेडच्या माध्यमातून जास्त पोटॅश आणि जास्त गंधकाची उपलब्धता होण्यामागचे जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे काय की नत्र आणि पोटॅशचा रेशो हा यामध्ये 1:6 ठेवलेला आहे आणि गंधक आणि पोटॅशचा रेशो हा सुद्धा 1:6 ठेवलेला असल्यामुळं पोटॅशची उपलब्धता आणि गंधकाची उपलब्धता ही प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी जास्तीची होताना दिसून येईल. NOP म्हणजे 13,045 आणि SOP म्हणजे 0,050च्या तुलनेमध्ये पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता ही जास्त होताना दिसून येईल. SOPचा वापर जे शेतकरी जास्त करतायत त्यांच्या लक्षात यायला पाहिजे आणि जर लक्षात आलेलं नसेल तर त्यांनी बघितलं पाहिजे ते काय की ज्या वेळेस SOPचा आपण वापर करतो त्या वेळेस मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची उपलब्धता होत नाही, म्हणजेच पानं ही आपल्याला त्या ठिकाणी पिवळी पडताना दिसून येतात किंवा पानं ही आपल्याला हिरवीगार दिसून येत नाहीत. म्हणून शक्यतोवर जास्त SOPचा वापर न करता 8,047 अधिक 7% गंधक या ग्रेडचा वापर केला की पानही हिरवीगार राहतील, पोटॅश पण त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि गंधकाची उपलब्धता पण त्या ठिकाणी होईल आणि ज्याचा परिणाम गुणवत्तापूर्ण उत्पादन म्हणजेच कलर आणि त्याचबरोबर आकार, त्याचबरोबर गोड पाणी आणि साखरेचं प्रमाण हे सुद्धा योग्य प्रकारे त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर या कालावधीमध्ये येणारी सगळ्यात महत्वाची आणि मोठी अडचण म्हणजे इंटरव्हेनल क्लोरोसिस किंवा पानांच्या शिरा हिरव्या राहणं आणि आतमध्ये पान पिवळं पडणं आणि पान अशा प्रकारे त्याच्या पानाच्या वाट्या तयार होणं हे सुद्धा बाब आपल्याला प्रामुख्याने फेरसाच्या किंवा लोहाच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणावरती दिसून येतं. ज्या ठिकाणी अमर्यादित नायट्रोजनचा वापर केलेला असेल
आणि ज्या ज्या ठिकाणी पोटॅशचा वापर कमी केलेला असेल अशा ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. ज्या ज्या ठिकाणी नायट्रोजनचा अमर्यादित वापर केलेला असेल त्या त्या ठिकाणी सूक्ष्म ज्याला आपल्याला म्हणता येईल रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे सुद्धा याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर ज्या जमिनी फेरस च्या गावखुराचे रानं आहेत त्या जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला या फेरसाची कमतरता मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. म्हणून या फेरसाची कमतरता जर का दूर करायची असेल तर पीक प्लस एफई नावाची ग्रेड ICL ने उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याच्यामध्ये फेरस हा चिलेटेड स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्यामुळे फेरसाच्या ज्या काही कमतरता आहेत त्या लगेच आपल्याला दूर करता येतील. आणि सोबत स्फुरद आणि पोटॅश सुद्धा यामध्ये जास्तीचा दिलेला असल्यामुळे स्फुरदाच्या माध्यमातून मुळांचं कार्य आणि पोटॅशच्या माध्यमातून पाण्याच्या लेवल या त्या ठिकाणी योग्य प्रकारे जपल्या जातील. अशा प्रकारची ही पीक प्लस एफई नावाची ग्रेड ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची शेतामध्ये परिस्थिती जाणवते त्या त्यावेळेस या ग्रेडचा वापर शेतकरी बांधवांनी करावा. आणि जे काही अडचणी आहेत त्या अडचणींच्या माध्यमातून त्या दूर करण्याच्या माध्यमातून या ग्रेडची प्रामुख्याने उपयोगिता ही अत्यंत चांगली, कारण यांची कार्यक्षमता ही जास्त आहे. आता फवारणीचा विषय जर आपल्याला करायचा असेल, फवारणीच्या माध्यमातून खतांचा उपयोग जर करायचा असेल तर फवारणीसाठीची लेटेस्ट ॲडज्युव्हंट तंत्रज्ञानावरती आधारित ज्याला आपण 31 तंत्रज्ञान म्हणतो त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यूट्रिमॉन्ट सिरीज जी बेन गुरियन युनिव्हर्सिटी सोबत संशोधन करून ICL ने बाजारामध्ये आणलेली आहे. त्यामध्ये कायिक वाढीसाठी स्टार्टर नावाची ग्रेड आणलेली आहे, फुलधारणेच्या कालावधीसाठी बूस्टर नावाची ग्रेड आणलेली आहे, फळांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी फ्रूट नावाची ग्रेड आणलेली आहे. आणि शेवटचे 1-2 तोडे किंवा ज्या ज्या वेळेस मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी होते किंवा मुळं काम करत नाहीत किंवा वाढ आपल्याला थांबलेली दिसून येते त्या त्या ठिकाणी परत एकदा त्या झाडाला पुढे नेण्याच्या दृष्टीनं 04932 सारख्या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीक या चारही ग्रेड सर्व कीटकनाशकांसोबत आपल्याला उपयोग करता येतो. त्याचबरोबर कॉपर आणि गंधक वगळता सर्व रोगनाशकांसोबत या ग्रेडचा उपयोग करता येतो. संजीवकांसोबत, संप्रेरकासोबत या ग्रेडचा उपयोग आपण करू शकतो. आणि स्टार्टर हा खास करून कायिक वाढीसाठी बनवण्यात आलेली ग्रेड ज्या ज्या ठिकाणी कायिक वाढ योग्य प्रकारे मिळत नाही, हिरवेगारपणा योग्य प्रकारे मिळत नाही त्या त्या ठिकाणी स्टार्टर या ग्रेडचा वापर करा. 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपल्याला म्हणता येईल फेरस, मॅंगनीज, झिंक, कॉपर हे चिलेटेड स्वरूपामध्ये आणि बोरॉन सुद्धा आपण या ग्रेडमध्ये दिलेला आहे. मग त्याचबरोबर याच्यामध्ये स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट दिलेला असल्यामुळे फवारणी ही अतिशय चांगल्या प्रकारे होती. अशी ही स्टार्टर नावाची ग्रेड. बूस्टर नावाची ग्रेड 8, 16, 39 अधिक याच्यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य फेरस, मॅंगनीज, कॉपर त्याचबरोबर बोरॉन दिलेला आहे. याच्यामध्येही स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट आहे. त्यामुळं या ग्रेडचा वापर फुलगळ कमी करण्यासाठी त्याचबरोबर फळांचं सेटिंग योग्य प्रकारे होण्यासाठी आपण त्या ठिकाणी करू शकतो. फळांची क्वालिटी चांगली मिळवण्यासाठी फ्रूट नावाची 12-5-27 अधिक याच्यामध्ये कॅल्शियम आपण दिलेले आहे. त्यामुळे जे काही कॅल्शियमच्या माध्यमातून, कमतरतेच्या माध्यमातून जे काही काळे डाग येत असतील ते दूर करण्याच्या दृष्टीनं या फ्रूट नावाच्या ग्रेडचा विचार आपण करू शकतो. आणि पीक म्हणजेच पीक वॉन्ट ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये आपण 04932च्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता करून दिलेली. याच्यामध्ये कसलेही सूक्ष्म अन्नद्रव्य नाहीत, पण ही ग्रेड सुद्धा स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट सोबत येते. म्हणून या चारही ग्रेडचा वापर म्हणजे स्टार्टर कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये, त्याचबरोबर बूस्टर जो आहे तो फुल धरणीच्या कालावधीमध्ये, फ्रूट जे आहे ते फळांचा आकार योग्य प्रकारे आणि फळांची गुणवत्ता चांगली मिळवण्यासाठी, आणि पीक वॉन्ट म्हणजे 2 ग्रेडचा वापर बूस्टर आणि फ्रूटचा वापर सतत आपल्याला त्या ठिकाणी केला तर फुलधारणा आणि फळधारणा ही अतिशय चांगल्या प्रकारे मिळते. आणि सुरुवातीच्या 45 ते 50 दिवसापर्यंत स्टार्टर नावाच्या ग्रेडचा जर वापर केला तर कायिक वाढ ही त्या ठिकाणी चांगली मिळू शकते. अशा प्रकारे या फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता ज्या ज्या वेळेस मुळं काम करत नाही, जमिनीमधून अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही किंवा वातावरणातील बदलांमुळे ज्या काही अडचणी तयार झालेल्या असतील त्या अडचणीच्या कालावधीमध्ये सतत अन्नद्रव्यांचा पुरवठा त्या ठिकाणी योग्य प्रकारे व्हावा यासाठी या फवारणीच्या खतांचा वापर त्या ठिकाणी कमीत कमी 5 ग्रॅम जास्तीत जास्त 7 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावा. आणि जी काही वाढीच्या अवस्था आहेत त्या वाढीच्या अवस्थेमध्ये या खतांचा वापर करून आपण जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं.
याचबरोबर आणखीन एक बाब या ठिकाणी सांगेन ती म्हणजे काय की प्रामुख्यानं या बदलत्या म्हणजे जास्तीच्या तापमानामध्ये जेव्हा आपण टोमॅटोची लागवड करणार आहात त्यावेळेस जे ब्राऊन सीवीड आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो समुद्री शैवाल त्याचाही वापर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर फुलधारणा ते फळधारणा या अवस्थेमध्ये ड्रेंचिंगच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून करावायचा असेल तर 1 लिटर बायोज ॲक्वामरीन नावाचं जे एस्कोफायलम नोडुसम युक्त खत आहे समुद्री शैवाल आहे त्याचा वापर आपण सुरुवातीला 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर घेऊन ड्रेंचिंगच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून करू शकता किंवा फुलधारणा आणि फळधारणा सुरुवातीची त्या कालावधीमध्ये जर का आपण याचा वापर परत ड्रेंचिंगच्या किंवा ड्रिपच्या माध्यमातून 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर घेऊन जर केला तर त्याचाही फायदा होईल आणि फवारणीतून जर आपल्याला याचा उपयोग करायचा असेल तर सर्वसाधारणपणे 1 ml ते 1.5 ml प्रति लिटर पाणी घेऊन याचा वापर या एस्कोफायलम नोडुसमचा म्हणजेच ॲक्वामरीनचा वापर हा आपण त्या ठिकाणी करून अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता. मला वाटतं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढं सांगणं योग्य आहे, पुरेसं आहे. जर का आपल्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही या ठिकाणी मांडाव्यात. त्या अडचणीच्या माध्यमातून पुढे आपण हा कार्यक्रम घेऊन जाऊया. शेवटची 15 मिनिट आहेत. या 15 मिनिटांमध्ये आपण प्रश्न आणि उत्तरांच्या माध्यमातून पुढे जाऊया. ज्या कुठल्या प्रश्नांची उत्तरं मला येत असतील त्या प्रश्नांची उत्तरं प्रामाणिकपणे देण्याचा मी प्रयत्न करेन. ज्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतील ती नंतर मी आपल्याला देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. आपण सर्वांनी मला शांतपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू यू मॅडम. बघा, मे मध्ये उत्पादन जर घ्यायचं असेल तर सर्वसाधारणपणे आपलं उत्पादन जे चालू होतं ते साधारणतः 60 दिवसानंतर म्हणजे 45व्या दिवशी आपल्याला साधारणतः फुलधारणा वगैरे व्हायला चालू होते आणि 60 ते 70 दिवसामध्ये आपल्याला फळधारणा होताना दिसून येते. म्हणून मे मध्ये जर लागवड करायची असेल तर 2 महिने आधी आपल्याला त्या ठिकाणी लागवड करावी लागेल. म्हणजेच मेच्या आधीचा 1 महिना एप्रिल आणि त्याच्या आधीचा 1 महिना मार्च हा प्रामुख्याने लागवडीसाठी चांगला महिना असं म्हणावं लागेल जर मे मध्ये आपल्याला उत्पादन आणायचं असेल तर. फुलगळ होत आहे. फुलगळीसाठी सर्वात महत्वाची जी 2 अन्नद्रव्ये आहेत, 3 अन्नद्रव्ये म्हणेन 2च्या ऐवजी, ती म्हणजे आपलं झिंक आणि बोरॉन आणि तिसरा जो आहे तो पोटॅश. ज्या वेळेस पाण्याचं प्रमाण पूर्ण झाडामधलं कमी किंवा जास्त होतं त्यावेळेस ही फुलगळ होताना दिसून येते. त्याचबरोबर ज्या वेळेस बोरॉनची उपलब्धता त्या ठिकाणी नसते म्हणजे जे फूल आहे ते फूल फळामध्ये तयार होण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये नसते ती फुलगळ त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. म्हणून झिंक आणि बोरॉन याचा उपयोग या कालावधीमध्ये आपण करावा. झिंक जर सस्पेन्शनच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा असेल तर सस्पेन्शनचा वापर करावा. 39.5% ज्याच्यामध्ये झिंक आहे त्या झिंकचा वापर 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर घेऊन त्या ठिकाणी द्यावा. आणि बोरॉन हा 250 ml प्रति एकरी 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचीही त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून वापर केला तर झिंक आणि बोरॉन त्या ठिकाणी मिळेल. आणि सोबत पोटॅशिक ग्रेड ज्याच्यामध्ये जास्तीचा पोटॅश आहे किंवा जसं मी आपल्याला टोमॅटो 2 सारखी ग्रेड सांगितली त्या टोमॅटो 2 या ग्रेडचा वापर करावा. आणि फवारणीच्या माध्यमातून प्रामुख्यानं बूस्टर नावाची जी ग्रेड आहे त्या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी आपण करावा ज्याच्यामध्ये 8, 16, 39 अधिक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरॉन ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्ये त्यामध्ये येत असल्यामुळे ही फुलगळ व्हायला त्या ठिकाणी निश्चित आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून चिलेटेड झिंक जर आपण त्या ठिकाणी फवारला ज्याच्यामध्ये 12% झिंक असतं चिलेटेड स्वरूपामध्ये 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन त्याची फवारणी केली तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ही जी फुलगळ आहे ती फुलगळ त्या ठिकाणी योग्य प्रकारे थांबवता येईल आणि फळ जे आहे ते फळधारणा योग्य प्रकारे होऊन फळांचा आकार सुद्धा आपल्याला या झिंक, बोरॉन आणि पोटॅशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे वाढवता येईल. सोबत कॅल्शियम हा जमिनीमधून सतत गेला पाहिजे.
तापमानामुळे वाढ होत नाही, कसे नियोजन करावे? बघा, जमिनीचं तापमान हे सर्वात महत्वाचं आहे. जर का आपण जमिनीचं तापमान योग्य प्रकारे राखलं तर आपण वाढीला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही. म्हणून शक्यतोवर जर का आपण मल्चमध्ये जमीन जर असेल तर त्या ठिकाणी मल्चचा उपयोग करावा. त्याचबरोबर मल्चमध्ये जमीन नसेल तर जास्तीत जास्त जमीन कशी आच्छादित राहील याचं नियोजन करावं. आणि आच्छादन होत नसेल तर जे काही पाण्याचं व्यवस्थापन आपण करणार आहोत ते पाण्याचं व्यवस्थापन सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि मोजक्या प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे, जेणेकरून जास्तीचं पाणी झालं तरी अडचण आहे, कमी पाणी झालं तरी अडचण आहे. त्यामुळे नेमक्या वापशावरती जमिनी राहतील अशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापन हे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि हे करत असताना ज्या पाण्याचं नियमन योग्य प्रकारे किंवा पूर्ण झाडामध्ये पाण्याचं नियमन योग्य प्रकारे करण्यासाठी आवश्यक असणारे जे 2 घटक आहेत, पोटॅश आणि झिंक, त्याचा वापर योग्य प्रकारे करा. आणि त्याचबरोबर ॲस्कोफायलम नोडोसमचा वापर जर तुम्ही त्या ठिकाणी केला, जसं मी आता सांगितलं ॲक्वामरीन, याचा वापर जर त्या ठिकाणी केला तर या जास्तीच्या तापमानासोबत लढण्याची जी क्षमता आहे ती क्षमता निश्चितपणे त्या ठिकाणी वाढेल आणि आपल्याला या वाढत्या तापमानामध्ये सुद्धा आपल्या पिकाची योग्य प्रकारे वाढ ही त्या ठिकाणी करता येईल. ज्यांना अशा प्रकारच्या अडचणी येत आहेत, खतं मिळत नाही, त्यासाठी मी माझा नंबर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सांगत आहे. 88 88 88 25 91 या नंबरवरती संपर्क साधा आणि जास्तीत जास्त अडचणी ज्या आहेत त्या अडचणी मी या फोनच्या माध्यमातून आपल्यासाठी कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील या दृष्टीने मी निश्चितपणे आपल्यासाठी करेन. मला वाटते सर्व प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत आणि परत एकदा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ADT, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती, त्याचबरोबर कृषक या तिन्ही संस्थांचे मी सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि सर्व शेतकऱ्यांचं खास करून या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून आणि ICLच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचंही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या अनुमतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. परत एकदा आपल्या सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद.